श्री हरिकृष्ण हाइट्स येथे अत्यंत व्याजबी दरात 25 अमेनिटीज आणि प्रशस्त पार्किंग सह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध। बुकिंग साठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090787833। दिंडोरी तालुक्यातील निगडोळ येथील आयुष्यमान आरोग्य मंदिर कार्यालयातील अधिकारी प्रमोद चव्हाण हे वारंवार दारूच्या नशेत ड्युटीवर उपस्थित राहत असल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून करण्यात आला। या प्रकरणी मनसेनं दिंडोरी तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे लेखी निवेदन सादर करून चव्हाण यांच्यावर निलंबनाची मागणी केली। 20 मार्च रोजी सायंकाळी ऑन ड्युटी असताना ते दारूच्या नशेत असल्याचं देखील नागरिकांकडून सांगण्यात येत आहे। या प्रकरणी त्यांची रात्री 10 वाजता शासकीय रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली होती, मात्र त्यानंतरही कोणतीही कारवाई करण्यात आली नाही। एवढंच नव्हे तर पुन्हा 10 ऑक्टोबर रोजी देखील चव्हाण हे दारूच्या नशेत ड्युटीवर आढळल्याची माहिती समोर आली। ओळखपत्राची मागणी केली असता त्यांनी ते दर्शनी भागावर लावलेलंही नव्हतं। मनसेकडून अशा निष्काळजी आणि शासकीय प्रतिमेला धक्का देणाऱ्या अधिकाऱ्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी मनसे दिंडोरी तालुका अध्यक्ष नामदेव गावित, रोशन दिवटे, नंदा कराटे आणि किशोर मोरे यांनी केली आहे। या प्रकरणामुळे आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे। मद्यधुंदी अवस्थेत असलेल्या या मुजोर अधिकाऱ्यावर काय कारवाई होणार आहे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अनिल केदारे, नाशिक।